जर तुम्ही यावर्षी 9वीतून 10वीत जात आहात आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितला नाही, तर मी गॅरंटीने सांगतो तुम्ही पूर्ण वर्षभर पश्चाताप करताल. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय, की 9वीतला असा कोणता अभ्यासक्रम आहे, असे कोणते टॉपिक्स आहेत, जे केलं की 10वी ऑटोमॅटिक सोपं वाटतं किंवा 10वीचा अभ्यासक्रम अगदी सोपा जातो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ज्या गोष्टी शिकणार आहे आणि त्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तर यावर्षीचं 10वी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने जाईल आणि तुमचा एक बेस जो आहे पुढच्या 20-25 दिवसामध्ये पक्का होईल. आणि हा जर बेस तुमचा एकदा पक्का झाला, की डेफिनेटली तुम्हाला 10वी पुन्हा एकदा सांगतोय ईझी जाणार म्हणजे जाणार यात कुठली शंका नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून अशा 10 कन्सेप्ट, अशा टॉप 10 कन्सेप्ट आपण शिकून घेतोय. ज्या टॉप 10 कन्सेप्ट तुम्ही शिकलात, की तुम्हाला 10वी अगदी ईझी जाईल. 10वी सुरू करण्यापूर्वी हे तुम्हाला करावंच लागेल, जर तुम्ही 10वी तुम्हाला ईझी करायचं असेल तर. बाकी व्हिडिओच्या शेवटी हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. मित्रांनो, जे विद्यार्थी आता 9वी मधून 10वीत जात आहे, म्हणजे 2027 मध्ये जे विद्यार्थी 10वी ची परीक्षा देणार आहे, यांच्यासाठी आपण ऑनलाईन एक नवीन बॅच लॉन्च केली आहे. ही बॅच आपण 23 मार्च पासून सुरुवात करतोय. या बॅचमध्ये तुम्हाला 23 तारखेपासून संपूर्ण 10वीचा सिलेबस शिकवला जाईल. सुरुवातीचे काही दिवस 10वीचा सिलेबस, त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची 9वीची परीक्षा आहे. मग थोडे दिवस 9वीच्या सिलेबसचं रिव्हिजन आणि त्यानंतर पुन्हा 10वीचा सिलेबस, अशा पद्धतीने आपण कंप्लीट करतोय. 23 तारखेपासून तुम्हाला या बॅचचे डेमो लेक्चर सुद्धा अटेंड करायला मिळतील. या बॅचचे डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? फक्त आणि फक्त ई-सारथी ऑनलाईन, ई-सारथी ऑनलाईन, कुठलाही स्पेस नाही द्यायचा. ESARTHIONLINE, ई-सारथी ऑनलाईन हे मोबाईल ॲप डाउनलोड करून ठेवायचं. त्यावर तुम्हाला 23 तारखेपासून डेमो लेक्चर्स करायला मिळतील. आणि जे विद्यार्थी इच्छुक आहेत, की आम्हाला 10वीचे डेमो लेक्चर अटेंड करायचे, त्यांनी आपला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा आपली जी माहिती आहे, नाव तुमचं 8233773377 या क्रमांकावर, या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करून ठेवा तुमचं नाव आणि तुमचं गाव, प्लेस तुमचं हे व्हॉट्सअप करून ठेवा. आम्ही तुम्हाला एका स्पेशल ग्रुपमध्ये ॲड करू आणि या ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर बाकी पुढचं कम्युनिकेशन जे या ग्रुपच्या माध्यमातून होईल. आता मुद्द्यावर येऊया, की नेमकं असे कोणते टॉप 10 कन्सेप्ट आहेत सर, जे 9वीच्या अभ्यासक्रमात आहेत आणि ते 10वीला कामाला येणार आहेत? 9वीला तर आहेच, 9वीला तर आम्ही शिकलोच आहे, पण ते 10वीला कामाला येणार आहेत. अशा कुठल्या कन्सेप्ट आहे? बघा, 9वीच्या आपल्या मॅथ्सच्या बुकमध्ये पार्ट 1 मध्ये भरपूर टॉपिक आहेत. 8-9 टॉपिक आहेत टोटल. पण सगळेचे सगळे टॉपिक जसं सेट आहे, त्यानंतर तुमचं स्टॅटिस्टिक्स आहे, रिअल नंबर्स आहेत, हे सगळेच कामाला येतात का बरं 10वीला? नाही. सगळे टॉपिक कामाला येत नाही. व्हेन डायग्रामवाला टॉपिक आहे, कामाला येतो का? नाही. 10वीला याचं तेवढं असंच काही महत्त्व नाही किंवा याची गरज नाही. काही जे टॉपिक्स आहेत, त्यातल्या त्यात मॅथ्स पार्ट 1 मधले आणि मॅथ्स पार्ट 2 मधले, सायन्स पार्ट 1 मधले, सायन्स पार्ट 2 मधले जे टॉपिक्स आहेत, जे महत्त्वाचे, तेच तुम्हाला पुढे गरज पडणार आहे. जसं की मॅथ्सच्या बुकमध्ये मॅथ्स 1 पार्ट 1 मध्ये अल्जेब्रामध्ये एक टॉपिक आहे बघा 9वीला, लिनिअर इक्वेशन नावाचा. तर तो जो लिनिअर इक्वेशन नावाचा टॉपिक आहे, हा जर तुम्ही याचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला, त्यातल्या त्यात त्याचं काय सॉल्व्हिंग इक्वेशन, जे आपलं ax प्लस बी प्लस सी इक्वल टू 0 असतं, बी प्लस सी इक्वल टू 0 किंवा इक्वल टू सी असं असतं, किंवा त्याच्यावर आधारित वर्ड प्रॉब्लेम्स जे असतात. समजा असं मी म्हणलं, की एक मुलगा आहे, त्याचं वय काही आहे, वडिलांचं वय त्याच्या दुपटीपेक्षा 3 ने जास्त आहे. मग एका मुलाचं वय जर आपण x कन्सिडर केलं, मुलाचं वय 2x प्लस वडिलांचं वय 2x प्लस 3 कन्सिडर केलं आणि मी जर म्हणलं त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे, तर मुलाचं वय काढा, वडिलांचं वय काढा. तर काढता येईल, काय फार मोठी गोष्ट नाहीये. तर या पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत, या पद्धतीचे क्वेश्चन हे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्सच्या स्वरूपात विचारले जातात. त्याचं एकदा रिव्हिजन करून घ्या. या टाइपचे इक्वेशन जे आहेत त्याचं रिव्हिजन करून घ्या. ग्राफ बेस्ड क्वेश्चन असतात, की ग्राफवर आधारित लिनिअर इक्वेशन असतात. तर ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे त्याचं एकदा रिव्हिजन करून घ्या. याची गरज का पडते? 10वी मध्ये जेव्हा तुम्ही अल्जेब्रा शिकता, त्याच्यामध्ये फुल डिपेंडन्सी या टॉपिकवर आहे. म्हणजे 10वीचं अल्जेब्रा जे आहे, याची बऱ्यापैकी गरज जी आहे ही इथं पडणार आहे. उद्या तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा एक टॉपिक येईल 10वीला असताना. तर तो वाला जो टॉपिक आहे, तो याच्यावर डिपेंड असतो. त्यामुळे लिनिअर इक्वेशनची प्रॉपर रिव्हिजन करून घ्या, लिनिअर इक्वेशनची. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे पॉलिनॉमियल्स बेसिक्स. आता 9वीला असताना आणि 8वीला असताना
एक टॉपिक आपण शिकलो तो पॉलिनॉमियल, ज्याला आपण डिग्री पण म्हणतो. मग डिग्रीवाला जो पार्ट आहे किंवा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स वाला जो पार्ट आहे, तो एकदा रिवाईज करून घ्या. फॅक्टरायझेशन कसं होतं ते रिवाईज करून घ्या. बेसिक आयडेंटिटीज जे आहेत, जसं की आपण फॉर्म्युला पाठ केलाय a प्लस बी होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा जो या ज्या बेसिक आयडेंटिटीज आहेत त्या पाठ करून ठेवा किंवा त्या रिवाईज करून ठेवा. आणि फॅक्टरायझेशन कसं पाडतो त्याचं एक बेसिक एक्झाम्पल इथं सांगितलंय बघा, की या पद्धतीने जे बेसिक आयडेंटिटीज आहेत तो वाला पोर्शन तो एकदा रिवाईज करून घ्या. याची गरज तुम्हाला कुठे पडेल? याची गरज तुम्हाला डायरेक्टली यूज इन क्लास 10 पॉलिनॉमियल्स अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. जसं मी सांगितलं की पॉलिनॉमियल्स हा 9वीचा टॉपिक आहे, पण 10वीला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये या पॉलिनॉमियल्सची गरज पडणार आहे. त्यामुळे पॉलिनॉमियल सुद्धा एकदा रिवाईज करून घ्या 9वीला असताना. आणि फार जास्त वेळ देऊ नका. एका दिवसात 2-2 टॉपिक संपवून टाका. म्हणजे जर समजा मला रिव्हिजन करायचंय, तर मी एकाच दिवसात पॉलिनॉमियल्स आणि माझं लिनियर इक्वेशन दोन्ही संपून टाकेल. कारण आपलं शिकायचं नाही, फक्त रिव्हिजन करायचंय. सो दॅट काय होईल, की याचं तुमचं रिव्हिजन झालं, की 10वीचे टॉपिक तुम्हाला ऑटोमॅटिक इझी वाटेल. सर मग याचं रिव्हिजन तुम्हीच काऊन नाही करून देत? तर आपण सुद्धा YouTubeवर या 10 टॉप 10 सेशन घेणार आहे. तर या टॉप 10 सेशन्स बघण्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच आपण हे 10 टॉप 10 सेशन्स जे आहेत हे घेणार आहे. सो दॅट रिव्हिजन होऊन 9वीच्या मुलांना 10वीत जाताना थोडं इझी वाटेल. 9वीचं एक फाउंडेशन जो आहे, 9वीच्या अभ्यासक्रमावर आधारित 10वी साठीचं एक फाउंडेशन, एक बेस जो आहे तो तयार होईल. त्यानंतर जर आपण सायन्सकडे वळलो, तर सायन्समध्ये फिजिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे लॉ ऑफ मोशन. जर तुम्ही लॉ ऑफ मोशन शिकलात, की लॉ ऑफ मोशनमध्ये न्यूटन्स थर्ड लॉ, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन हा वाला पार्ट आहे. बेसिक न्यूमेरिकल्स आहे, त्याच्यावर आधारित काही क्वेश्चन्स आहेत. म्हणजे जर तुम्हाला फोर्स दिलं, तुम्हाला मास दिलं, ॲक्सेलरेशन काढा किंवा ॲक्सेलरेशन फोर्स मास दिलं, फोर्स काढा. त्याच्यावर बेसिक न्यूमेरिकल्स जे आहेत, जे वर्ड प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो, ते शिकून घ्या. ते एकदा रिवाईज करून घ्या. कारण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन जो आहे याचा पुढे 10वीला काम पडणार आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन 1, 2 हा वाला जो पोर्शन आहे त्याची गरज तुम्हाला 10वीला पडणार आहे. बघा, क्लास 10 फिजिक्स बिल्ड ऑन दिस वीक हिअर न्यूमेरिकल्स बिकम नाईटमेअर. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे, की माझं म्हणणं असं आहे, की जर तुम्ही हा टॉपिक नीट नाही केला तर तुम्हाला पुढे भविष्यातले न्यूमेरिकल्स फिजिक्स मधले सॉल्व्ह करायला थोडंसं जड जाऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने न्यूटन्स लॉ ऑफ मोशन जो आहे हा व्यवस्थित करून घ्या, थर्ड लॉ. त्यानंतर फिजिक्स मधली स्कोर कन्सेप्ट आहे बघा, वर्क एनर्जी आणि पॉवर. वर्क एनर्जी आणि पॉवर मध्ये दोन प्रकारची एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. तर हा वाला जो पोर्शन आहे हा रिवाईज करून घ्या. त्यानंतर वर्कचा फॉर्म्युला जो आहे तो वाला रिवाईज करून घ्या. तर या पद्धतीने हे जर रिवाईज केलं तर तुमचं काय काय चांगलं होईल. डायरेक्ट न्यूमेरिकल जे 10वीचे हे कॅल्क्युलेशन करायला जे हे सोपे जातील. जर तुम्ही कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी हा वाला जो पार्ट आहे हा रिवाईज करून घेतला. कायनेटिक एनर्जी कोणत्या वस्तूंमध्ये कायनेटिक एनर्जी असते, कोणत्या वस्तूंमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते, त्याचे काही छोटे छोटे एक्झाम्पल, त्याच्यावर आधारित वर्ड प्रॉब्लेम जे आहेत हे जर रिवाईज करून घेतले तर डेफिनेटली तुम्हाला फिजिक्स आणखी सोपं जाईल. 10वीतला मॅथ्स, 10वीचा जो सायन्सचा पार्ट आहे त्याला आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करतो. सायन्सचं बुक जे त्याला आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करतो. एक फिजिक्स, दुसरं केमिस्ट्री आणि तिसरं बायोलॉजी. तर फिजिक्स करायचंय तर हे 2 टॉपिक महत्त्वाचे. कोणते कोणते 2 टॉपिक महत्त्वाचे? एक तुमचं लॉ ऑफ मोशन आणि दुसरं तुमचं वर्क एनर्जी आणि पॉवर. जर तुम्हाला केमिस्ट्री स्ट्रॉंग करायचंय, म्हणजे सायन्समध्ये केमिस्ट्रीवाला पार्ट जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचा आहे, तर मग तुम्ही काय करायला पाहिजे? ॲटम्स, मोल कन्सेप्ट, ॲटमचं स्ट्रक्चर, मोलचं बेसिक कन्सेप्ट आणि केमिकल फॉर्म्युलाज, याचे जे केमिकल फॉर्म्युलाज आहेत हे रिवाईज करून जर घेतलं तर तुम्हाला 10वीचं केमिस्ट्री सोपं जाईल. 10वीचं केमिस्ट्री जर सोपं जायचं असेल तर हे हवाला बघा, 10वीच्या 9वीच्या केमिस्ट्रीमध्ये भरपूर टॉपिक आहेत, पण त्यातल्या त्यात आपलं महत्त्वाचे कोणते 2 टॉपिक, हा एक वाला आणि बेसिक ॲटम्स वाला, म्हणजे पीएच वाला. तर याच्यामुळे काय होईल, की फाउंडेशन ऑफ केमिकल रिएक्शन चॅप्टर 10 बघा, केमिकल रिएक्शन नावाचा एक टॉपिक आहे 10वी मध्ये केमिकल रिएक्शन वाला. तर तो वाला जो टॉपिक आहे हा याच्यामुळे सोपा जाईल जर तुम्ही याचं रिव्हिजन करून ठेवलं तर. त्यानंतर जर ऍसिड, बेस आणि पीएच. आता ऍसिड, बेस आणि पीएच हा तर एवढा महत्वाचा टॉपिक आहे, ऍटम्स सुद्धा हा महत्वाचा टॉपिक आहे. तर हे टॉपिक तुम्हाला 10वीलाच नाही, तुम्हाला 11वी 12वीला सुद्धा हे टॉपिक खूप कामाला येणार आहेत. कारण 11वी 12वी मध्ये एक स्पेशल केमिस्ट्री नावाचा सब्जेक्ट आहे आणि त्या केमिस्ट्रीवर, म्हणजे जर तुम्हाला केमिस्ट्रीचं एकदम एबीसीडी पासून चालू करायचंय तर ऍटम्स, मॉलिक्युलर स्ट्रक्चर असेल, मोल स्ट्रक्चर असेल, ऍसिड असेल, बेस असेल, पीएच असेल,
हा वाला पार्ट तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्यातल्या त्यात या टॉपिक मधलं काय काय करावं, पीएच स्केल असेल, ऍसिड बेस प्रॉपर्टीज असेल, इंडिकेटर्स असेल, या जर गोष्टी तुम्ही जर प्रॉपरली करून घेतल्या तर तुम्हाला 10वीचा हेवी वेटेज वाला जो क्लास आहे, म्हणजे हेवी वेटेज वाला जो टॉपिक आहे केमिस्ट्रीचे, ते तुम्हाला अगदी सोपे जातील. इथं याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन जे 10वी मध्ये विचारले जातात. सर, मॅथ्सची फार भीती वाटते आणि त्यातल्या त्यात जॉमेट्री फार अवघड वाटतं. जॉमेट्रीवाला पार्ट खूप अवघड वाटतो. तर जॉमेट्री जर चांगल्या पद्धतीने करायचं असेल, तर मी तुम्हाला सांगतो जॉमेट्रीचं बेसिक तुम्ही 9वीतलं शिका. 9वीतलं जॉमेट्रीचं बेसिक बघा, ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज असतील. आता जॉमेट्रीमध्ये भरपूर टॉपिक आहे 9वी पण त्यातल्या त्यात आपल्याला बेसिक कोणतं? जे 10वीला गरजेचं आहे ते वालं. मग त्यातलं काय ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज असतील, बेसिक कन्स्ट्रक्शन असेल, अँगल रूल असेल. हा वाला जर पार्ट तुम्ही रिवाइज करून घेतला, तर 10वीचं जॉमेट्री तुम्हाला डायरेक्ट इथून लिंक होऊन जाईल. कारण कसं असतं बघा, कुठलाही अभ्यासक्रम जेव्हा डिसाईड केला जातो, तो असा असतो की 8वीला त्याचा थोडासा बेसिक पार्ट, 9वीला थोडासा थोडा मॉडरेट पार्ट आणि 10वीला त्याचा ॲडव्हान्स पार्ट असा सिलेबस डिझाइन केला जातो. मग 8वीला तुम्ही थोडं बेसिक शिकलात, 9वीला थोडं बेसिक शिकलात, आता 10वीला ॲडव्हान्स शिकायचंय. पण ॲडव्हान्स जर शिकायचंय, बिल्डिंग जर बांधायची तर पाया मजबूत असावा लागेल की नाही? आणि तो पाया मजबूत करण्याचं काम जे हे बेसिकचे टॉपिक जे हे तुमचे करणार आहेत. जॉमेट्रीचं बेसिक असेल, त्यानंतर आपलं एक टॉपिक होता 9वीला असताना सरफेस एरिया. सरफेस एरिया, मेन्सुरेशन, 3D डायग्राम्स ज्या होत्या. आपलं क्यूब असेल, क्युबॉइड असेल, त्यानंतर कोन असेल. हा वाला जो पोर्शन आहे, त्याचे 3D शेप जेवढ्या डायग्राम आहेत, तर त्याचे जे फॉर्म्युले आहेत, मग सरफेस एरियाचे फॉर्म्युले, त्यानंतर व्हॉल्यूमचा टोटल सरफेस एरिया आपण टीएसए ज्याला म्हणतो. त्यानंतर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, त्याच्यावर आधारित न्यूमेरिकल्स, की एखाद्या पाण्याच्या टाकीचं एक्झाम्पल जर आपण 10वी 9वीचं पाहिलं असेल तर तो वाला पोर्शन ते एकदा रिवाइज करून घ्या. आणि अँगल रूल हा याच्यात चुकून आलंय, ते अँगल रूल याच्यात नाही येणार, अँगल रूल मागचाच येतो. ठीक आहे, तर या दोन गोष्टी ज्या आहेत फॉर्म्युले आणि बेसिक न्यूमेरिकल्स करून घ्या. याच्यामुळे काय होईल, तुम्हाला 10वीचा जो पोर्शन आहे, 10वीत पण हा टॉपिक आहे सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम, पण याच्यावर थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आहे. तर ते वाले जे टॉपिक आहेत ते सोपे जाण्यासाठी तुम्हाला हे टॉपिक करावे लागतील. तुम्ही सरफेस एरिया बघा, व्हॉल्यूम असेल, त्याचे बेसिक बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो करंट इलेक्ट्रिक बेसिक. हा पुन्हा फिजिक्सचा मुद्दा आहे. फिजिक्समध्ये ओहम्स लॉ येतो आपल्या 9वीला, ओहम्स लॉ आहे. तो ओहम्स लॉ असेल, करंट व्होल्टेज रेझिस्टन्स असेल. तर हे जे पार्ट आहे, हे जर तुम्ही रिवाइज करून घेतले व्यवस्थित पद्धतीने, तर 10वीचं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर एकदम सोपा वाटेल. इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा एक टॉपिक आहे 9वीला. करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा टॉपिक आहे 9वीला आणि 10वीला कोणता टॉपिक आहे? इलेक्ट्रिसिटी. मग करंट इलेक्ट्रिसिटी जर चांगला असेल तर इलेक्ट्रिसिटी चांगलं जमेल. मग त्यासाठी हे वाले पोर्शन जे हे रिवाइज करून घेणं आवश्यक आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, बायोलॉजीचं बेसिक खूप महत्वाचं आहे. बायोलॉजी हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तुम्हाला 8वी 9वी 10वी असेल किंवा पार 11वी 12वी असेल. आणि याचं महत्व जर तुम्हाला डॉक्टर बनायचंय तर खूप जास्त आहे. नीटमध्ये याचं वेटेज खूप मोठं आहे. जर तुमचं बायोलॉजी स्ट्रॉंग तर तुमचे डॉक्टर बनण्याची पॉसिबिलिटी खूप हाय असते, जास्त असते. मग जर तुम्हाला बायोलॉजीमध्ये रिवाइज करायचंय तर सेल स्ट्रक्चर एकदम बेसिक वाला पार्ट, की सेल कसं बनतो, त्यानंतर टाइप्स ऑफ टिश्यू. आता सेलमध्ये काय काय असतं, न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर गॉल्गी असेल, स्ट्रीम्स असतील, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास करून घेतल्या तर 10वीला तुम्हाला बायोलॉजी हे पूर्ण बायोलॉजी समजायला अगदी सोपं जाईल. कारण सगळा पोर्शन जो आहे हा सेल आणि टिश्यूचाच आहे. कुठलाही ऑर्गॅनिझम जो आहे, कुठलाही सजीव प्राणी जो आहे, हा बनलाय ऍक्च्युअली सेल पासून. आपण सुद्धा एका सेल पासूनच बनलेलो आहे. तर सेल हा उत्क्रांतीचा एक सुरुवात आहे. तर सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे ते सेल पासून बनलेले आहेत. त्यामुळं सेल जो आहे हा खूप महत्वाचा टॉपिक आहे 9वीला, जो 10वीला सुद्धा तुम्हाला कामाला येणार आहे. सेल आणि टिश्यूज. तर हा वाला पोर्शन सुद्धा तुम्ही काय करून घ्यायचा आहे, रिवाइज करून घ्यायचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये. पण सर, हे आम्ही आमच्या पद्धतीने रिवाइज करून घेऊ शकतो. पण जर तुम्ही चांगलं सांगितलं तर आम्हाला, म्हणजे तुम्ही जर एक्सप्लेन केलं तर आम्हाला खूप फायद्याचं होईल आणि डेफिनेटली आम्हाला एक बूस्ट मिळेल. तर तुमच्याकडून यासाठी काही आहे का? तर हो, यासाठी आपण एक फ्री यूट्यूब सिरीज चालवणार आहे. आपण यासाठी या 10 टॉपिक्सवर, म्हणजे या टॉप 10 टॉपिक्सवर आपण एक यूट्यूब सिरीज चालवणार आहे.
या युट्यूब सिरीजच्या माध्यमातून एका लेक्चरमध्ये लिनियर इक्वेशन, एका लेक्चरमध्ये तुमचं पॉलिनॉमियल्स असेल, एका लेक्चरमध्ये बेसिकची जॉमेट्री असेल, एका लेक्चरमध्ये टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम असेल, त्यानंतर एका लेक्चरमध्ये सेल आणि टिश्यूची इन्फॉर्मेशन असेल. तर असं आपण रिव्हिजन 10 लेक्चर 9वीतून 10वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? फक्त आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि जे विद्यार्थी 9वीतून 10वीत जात आहे, ज्यांना डिजिटल लर्निंग शिकायचंय एकदम माफक फीसमध्ये, एकदम मिनिमम फीसमध्ये, तर तुम्ही काय करायचंय? 23 मार्च 2026 पासून जी आपली 10वीची नवीन बॅच ओपन होते, सुरू होते, त्या बॅचचे डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी या लेक्चर अटेंड करण्यासाठी तुम्ही ही सारथी ऑनलाईन मोबाईल ॲप डाउनलोड करायचंय आणि जे लोक डेमो लेक्चर करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्यांनी आपली माहिती या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करायची आहे. नंबर परत एकदा सांगतो 8233773377 असा मोबाईल नंबर आहे. याच्यावर तुम्ही आपली माहिती व्हॉट्सअप करून ठेवा. तुम्हाला डेमो लेक्चरचं रिमाइंडर देण्यात येईल व्हॉट्सअपवर आणि कॉलवर सुद्धा. तर अशा पद्धतीने नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही सारथी ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि जर तुम्ही खरंच इंटरेस्टेड आहात की सर असे जे टॉपिक आहेत याचं जर आम्हाला रिव्हिजन करून दिलं तर खूप चांगलं होईल, तर मग कमेंट बॉक्समध्ये लिहा, हो सर रिवाइज करून द्या, रिवाइज करून द्या. आपण डेफिनेटली याचे रिव्हिजन सेशन जे हे लवकरात लवकर या YouTube चॅनलवर घेऊन येऊ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय अँड सी यू.